ते पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. तुझ्या आदित्यविषयी बोलायचं होतं. तर आदर मला त्याच्याशी बोलायचंच आहे. काय ना मेघना, तू माझ्या बरोबर आणि आपल्या घरामध्ये खूपच अवघडलेली असते आणि दिवसेंदिवस तुझा हा कोणमारा वाढतच चाललाय. एवढ्या सगळ्या माणसांमध्ये वावरायची सवय नाहीये मला. त्यात ना मला कळतच नाही की मी घरात काय करावं आणि मला खोटं नाही वागता येत. म्हणूनच आदित्य नगरकरशी बोलणं आवश्यक आहे. असे किती दिवस तू त्या बॅगकडे बघत काढणार आहेस? तुझं आणि त्याचं नातं जोडण्याचा हाच एक मार्ग आहे मेघना. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरच्यांना फार मोठा धक्का बसू नये म्हणून आपण काही वेळ थांबायचा निर्णय घेतला. पण मला वाटतं तुझी कोंडी वाढतच चालली आहे. आपण ते घरचे वाट बघत असते ना. तुला त्रास व्हावा म्हणून नाही बोलतोय मी. हे रिअली मीन इट. मला खरंच त्याच्याशी बोलायचंय. त्याचा नंबर दे मला. मेघना, मला कळतंय, मला पूर्णपणे कळतंय की तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचं दडपण आहे आणि आता त्यात माझी आणि आमच्या घरच्यांची भर पडली. पण तू सांग, ह्या अशा परिस्थितीत तू स्वतःहून काही पाऊल उचलण्याचा विचार तरी करू शकतेस का? विचार मीच करायला हवा. प्लीज प्लीज मला आदित्यचा नंबर दे. नाईन एट कनेक्टच होत नाहीये. मी असं ठरवलंय की आता या स्वयंपाकघरातून मी निवृत्त होणार आहे. तेव्हा आता या स्वयंपाकघराची जबाबदारी तुम्हा दोघींवर. हे स्वयंपाकघर तुम्हा दोघींच्या ताब्यात. मेघना, गुड मॉर्निंग जाऊबाई. उठली होतीस ना ग? हो, म्हणजे सॉरी हा, पण तुला माईनी बोलावलंय. अय्या, हे काय? काय नाही ग, पाठ खूप दुखत होती म्हणून म्हटलं जरा सतरंजीवर पडूया. हार्ड बेड. पुरे एवढं काही एक्सप्लेनेशन मागितलेलं नाहीये मी. हा, आता रात्री एकत्र जेवताना आम्ही तुला विचारेल की पाठ दुखते ती कशामुळे रे. चल ए मेघना, ये ग, माई बोलवत आहेत तुला. विजया, चल ग, निघूया ना. झालं का? माई, सॉरी, आज उठायला उशीर झाला. नाही, असू दे ग.
तुम्हाला अजून तरी काही दिवस कन्सेशन आहे बरं का. बरं आई, मी आणि विजय जरा बाहेर जाऊन येतोय. विजयचं काहीतरी काम आहे आणि मला देवळात जायचंय. नुसते करून चालणार नाहीये. आदित्यच्या ब्रेकफास्ट तुलाच बघायचंय, कळलं का? नाही म्हणजे माझा उपासच आहे हो. आणि विजयने काय ते गव्हाचं सत्व वगैरे घेतलंय त्याच्या डाएटचं. आणि आम्ही दादा आज बाहेरच आहे, तो बाहेरच काहीतरी मॅनेज करणार आहे. तेव्हा आदित्यला काहीतरी त्याच्या आवडीचं छानसं करून खायला घाल. माई चला निघूया आता पट. चल चल चल. अगं हिला आदित्यच्या ब्रेकफास्ट सांगत होते. अय्य ते कशाला सांगायला पाहिजे, त्यांचं ते करतील की मॅनेज काहीतरी. एन्जॉय करा गा आज. चला बाय मेघना. ऑल द बेस्ट. माई चला आता. मिळाला. हा कडे. हॅलो, हा मेघना, काय झालं ग? मला ना गोडाचा शिरा बनवायचा आहे. सांग ना कसा बनवायचा. तू करणार आहेस शिरा? अगं हो, माई आणि विजयाताई बाहेर गेल्या जरा. बरं सांग ना कसा बनवायचा शिरा. किती जणांसाठी करायचंय शिरा? आदित्यसाठी हा आणि थोडा माझ्यासाठी. फक्त दोघांसाठीच होय? सांगते सांगते. हा पण हे बघ, थोडा जास्तच करावा शिरा. घरात अचानक कुणीतरी येतं, परत मुलं पण आहेत ना घरात. हा बरं लिहून घे तू आता. हा हा सांग सांग. 2 वाट्या रवा घे आणि एक जाड बुडाची कढई घे. त्यात 1 डाव तूप घाल. तूप चांगलं गरम झालं ना की त्यात रवा टाक. आणि वरतून वेलचीची पूड घातली की तुझा शिरा तयार. हो कळलं. बर चल आई, मी ठेवते फोन, करते आता शिरा. बाय. चला आता खऱ्या अर्थाने मेघना संसाराला लागलेली दिसतीये. रवा आहे, तूप. हा तूप हवंय. ठेवा. माई माई. अच्छा, म्हणजे आज तुझा किचन शुभारंभ आहे तर. वा. हो म्हणजे प्रयत्न करणार आहे. हे पण तू फारच बोलेस का. अर्चू आली ना की तिच्या तावडीत सापडल्यावर बरोबर होशील बडबडी. बरे मला सांग ना, उकड कशी करतात का? आज ना उकड खायची लहर आली आहे. अर्थात उकड खायची तर नानांच्याच हातची. नानांच्या हातची उकड म्हणजे क्या बात आहे. तुफान तुफान असते. आपणही ट्राय करावी. पण माझा गोंधळ असा आहे की सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही मला. सांग ना उकड कशी करतात. मी उकड. पण तू वर एकटाच काय करतोयस ब्रेकफास्ट? इथे आहे ना, मी करतो उकड. नाही नाही नको. नाही म्हणजे माई मला करायला सांगून गेल्यात. आई शपथ, सासूबाईंना घाबरतीये. नाही नाही पण तू ब्रेकफास्ट करच. काय आदित्य, आजचा ब्रेकफास्ट हा खास तुझ्यासाठी आहे बरं का. मेघना, तुम्हाला उकड कशी करायची हे सांग, मी करतो फटाफट उकड.
अरे देसाईंचा जावई आहे, घाबरतो काय कोणाला? सांग तू फक्त मला उकड कशी करायची. अरे सोपी असते रे, मी सांगतो तुला, लिहून घे. हे फिरकीत आणतो काय माझी तू? हा? बरं मला आधी सांग की तू उकड कशाची करणार आहेस, म्हणजे ज्वारीच्या पिठाची करणार आहेस की तांदळाच्या? ज्वारीच्या म्हणजे असे दोन प्रकार असतात. म्हणजे चांगली कुठली? तांदळाच्या. मग तांदळाची हवी आपल्याला. बरं ताक आहे का तुझ्याकडे? टाक असेल. हा थोडं आंबट असलेलं बरं. मग काय नाही, पिठात हळूहळू ताक घालत ते भिजव. हा त्यात थोडं मीठ घाल, म्हणजे काही गुठळ्या तयार नाही होणार. बर. भजनसाठी आपण पीठ करतो ना, तसं कर. हं? मग काय नाही, भरपूर तेलामध्ये रेग्युलर फोडणी, झणझणीत मिरच्या, भरपूर कढीपत्ता घाल आणि त्याच्यावर पीठ होत. झाकण घाल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाकणावर पाणी होत. का? हा म्हणजे लागणार नाही ना उकड. अच्छा. मस्त वाफ काढ. ढवळ. थोडं कच्चं तेल घाल त्यात. ही उकड तयार. करेक्ट. क्या बात. हा गेलो आणि हा आलो. उकड तयार. हा माझ्यासाठी पण आण रे. तो काय? नाही काय नाही. हे काय? मी काय मदत करू का? नाही, आल मॅनेज. ओके. मी आंघोळीला चाललोय. आता तू. अरे आई ग.
कुठं ठेवलं होतं मला? भाजला ना हात? बघू. नाही, राहू दे, मी लावते. कसा लावणार आहेस? नो प्रॉब्लेम, लावते मी. मी उघडून देऊ का? देख. आई, ऍक्च्युली मला नीट नाही जमत ते. घरी कधी केलं नाही ना एकटीनं. अगं मग मगाशी मी विचारलं तेव्हा सांगायचं ना मला. मी मदत केली असती. मी तुला कसं. इट्स ओके, नेक्स्ट टाइम.
आय मीन कसा झालाय? फॅन्टॅस्टिक. खरंच? थँक गॉड. चहा करू? नाही नको, उशीर झाला, मला बँकेत जायचंय. येतो मी. गुड. शिरा फॅन्टॅस्टिक झाला होता. जमलाय मला. अशी कशी विसरले मी साखर घालायला. आणि हा तर जुळून येते रेशीम गाठी.